कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन इथं कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर नीरज हातेकर यांनी महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार या विषयावर विचार मांडले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील रोजगाराची स्थिती चिंताजनक असल्याचं सांगितलं. शहरी आणि ग्रामीण भागात मोठा कामगार वर्ग हा कंत्राटी आहे. महाराष्ट्राच्या एकूण उत्पन्नापैकी आस्थापना खर्च वगळून 1.5 लाख कोटी रुपये विकास कामांवर खर्च होतात. त्यातील 46,000 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेवर खर्च होणार आहेत. याचा मोठा फटका विविध योजनांना बसणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आपलं राज्य समृद्ध नाही हे वास्तव आपण मान्य केलं पाहिजे. कन्झ्युमर एक्सपेंडिचर सर्व्हेनुसार ग्रामीण भागात 25% तर शहरी भागात 26.5% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. महाराष्ट्र हा आर्थिकदृष्ट्या संपन्न राज्य आहे असं आपण म्हणतो, पण ते संपूर्ण राज्यासाठी लागू होत नसल्याचं डॉक्टर हातेकर यांनी सांगितलं. तर भारतामध्ये ग्रामीण भारतामध्ये 25% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण 23.5% आहे. महाराष्ट्रामध्ये प्रमाण 26.5% आहे. म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातलं दारिद्र्याचं प्रमाण हे भारताच्या सरासरीपेक्षा तर जास्त आहेच, बिहारपेक्षा पण जास्त आहे. महाराष्ट्रापेक्षा ग्रामीण दारिद्र्य असलेली फक्त 5च राज्य आहेत जास्त ग्रामीण दारिद्र्य. छत्तीसगड, झारखंड, उत्तर प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल ही 5 राज्य जर सोडली तर इतर सर्व राज्यांमध्ये ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण हे महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण महाराष्ट्र हा आर्थिकदृष्ट्या संपन्न राज्य आहे हे जेव्हा म्हणतो तेव्हा हे संपूर्ण राज्यासाठी लागू नसतं. महाराष्ट्रातले काही भूभाग हे कदाचित संपन्न असतील, पण त्या भूभागांचा आणि उर्वरित महाराष्ट्राचा जो संबंध असायला पाहिजे तो संबंध आता राहिलेला नाही. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, काही प्रमाणात नागपूर हे जे बेल्ट्स आहेत हे स्वायत्तपणे विकसित होत आहेत, पण त्यांच्या विकसित होण्याचे ज्या प्रणालीने ते विकसित होत आहेत ती अशी आहे की त्याचा जो स्प्रेड आहे तो काय आजूबाजूला जात नाही आहे. प्राध्यापक सुभाष जाधव यांनी NDA म्हणजे नो डेटा अवेलेबल असं त्याचं खरं रूप असल्याचं सांगितलं. शासनाला मार्गदर्शक तत्वामध्ये घटनेनेच काही मार्गदर्शक तत्व सांगितलेली आहेत, पण त्या कुठल्याही मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी आताचं सरकार करत नाही. वस्तुनिष्ठ माहिती आपल्यासमोर देत नाही. NDAचं सरकार आहे, त्याचा एक खऱ्या अर्थानं NDA म्हणजे नो डेटा अवेलेबल असं त्याचं खरं स्वरूप आहे जनतेच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल जनतेमध्ये मोठा जनजागृती करण्याची गरज आहे. या सगळ्याला संघटित स्वरूप देण्याची गरज आहे आणि या सगळ्या मुद्द्यांच्यावरती जनचळवळी उभ्या करण्याची गरज आहे. ती आपण करण्यासाठी प्रेरणा या व्याख्यानातून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो.